सगळ्या पालकांनी सगळ्या मुलांनी नक्की ह्या शो बघायला यायलाच पाहिजे आणि नक्की ही कला शिकायलाच पाहिजे. तुमचेही हात आमच्याजवळ म्हणजे यावेत आणि ही मुवमेंट मोठ्यात मोठ्या प्रमाणावर आपण पुढे नेऊया असंच मी सगळ्यांना सांगेन आणि सगळ्यांना कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचा आग्रही करतो. तर मी तुम्हाला सांगेन की आपल्या आजूबाजूच्या बऱ्याचशा लोकांना भरतनाट्यम म्हणजे काय हेच थोडं म्हणजे कमी माहिती आहे. सो मी त्याबद्दल थोडंसं सांगू इच्छितो. भरतनाट्यम म्हणजे भारतीय शास्त्रीय परंपरा नृत्य परंपरेचा एक नृत्य आहे जे तमिळनाडू राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे. आणि भरतनाट्यम हे नावाचं थोडक्यात मी तुम्हाला स्पष्टीकरण म्हणता येईल ते देतो की भ म्हणजे भाव, र म्हणजे राग, त म्हणजे ताल, या तिन्हींचा समागम म्हणजे भरतनाट्यम. सो ही शास्त्रीय नृत्याची परंपरा आम्ही गेली 20 वर्षे अभ्यासत आहोत, प्रॅक्टिस करत आहोत आणि आता गेल्या 12 वर्षापासून अकलूजमध्ये त्याचे आम्ही प्रशिक्षणही देत आहोत. सो उद्या होणारा नृत्यरंगम महोत्सव हा आमच्या नृत्यरंगम कला मंदिरचे विद्यार्थी जवळजवळ 40 विद्यार्थी या नृत्य महोत्सवामध्ये भाग घेणार आहेत आणि खूप उत्साहीरित्या आमची प्रॅक्टिस सुरू आहे आणि आम्हालाही खूप मजा येते या मुलांना शिकवायला. आणि यानंतर मुंबईची सामख्य डान्स कंपनी ही वैभव आरेकर सर जे माझे गुरु देखील आहेत, त्यांच्या डान्स कंपनीचा शो आम्ही इथे अरेंज केला आहे. ती डान्स कंपनी आपल्यासमोर पंचतंत्रची स्टोरी भरतनाट्यमच्या माध्यमातून सादर करणार आहे. सो असा अप्रतिम असा कार्यक्रम उद्या महोत्सवामध्ये सादर भरतनाट्यम. कारण अकलूजमध्ये भरतनाट्यम आमच्या दोघांशिवाय कोणीच करत नाही आणि अकलूजमध्ये खरं म्हणायला गेलं तर बरेच कला सादर होतात. लावणी होते, नाटकं होतात, बाल नाट्य स्पर्धा होतात, अनेक बॉलिवूड नृत्य स्पर्धा होतात, बॉलिवूड नृत्याचे कार्यक्रम होतात, पण क्लासिकलचा कार्यक्रम होत नाही, शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम होत नाही. आणि तेच आमचं वैशिष्ट्य आहे की आम्ही फक्त क्लासिकल नृत्याचा कार्यक्रम करतो आणि या नृत्याद्वारे आम्ही शास्त्रीय नृत्याची पारंपरिक गाणी आणि आपले मराठी अभंग मुलांद्वारे सादर करतो. भारतीय शास्त्रीय परंपरा ह्या टिकल्या पाहिजेत आणि त्याचा जास्तीत जास्त जेवढा होईल तेवढा प्रसार करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही त्यांची ट्रेनिंग घेत आहे. माझी आई आणि माझी आत्या ह्या दोघांनी मिळून मला भरतनाट्यमचा क्लास लावलेला. मी होते 10 वर्षाची. तेव्हापासून मी शिकते आणि अजून पण मी शिकतेच आहे म्हटलं तर चालेल. कारण कला कधी पण शिकायचं, पण जेवढं शिकत गेलो म्हणून आपल्यापर्यंत पोचतंय. ते खूप विशाळ असा समुद्र आहे जे म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आपण शिकतच राहू असं आहे ते. आता किती विद्यार्थी? सो आत्ता आपल्याकडे 50 मुलं आहेत आणि आत्तापर्यंत म्हणायला गेलो तर आम्ही कमीत कमी अकलूजचे 200 ते 250 मुलं आमच्या हाताखाली गेली आहेत. आणि आता आम्ही आतापर्यंत 200 ते 250 मुलं अकलूजची शिकून गेली आहेत. सगळ्यांना जमत नाही, 7 वर्षाचा कोर्स आहे, सगळ्यांना जमत नाही पूर्ण करायला, पण विशारदपर्यंत आमची मुलं विशारदच्या परीक्षेला देखील बसलेली आहेत. उद्याच्या महोत्सवात आमची सगळी मुलं आहेत, आम्ही दोघं पण आहोत आणि जसं सरांनी म्हटलं तसं मुंबईची सामख्य डान्स कंपनी आहे जे अप्रतिम नृत्य सादरीकरण करणार आहे. आणि नालंदा नृत्य कला महाविद्यालय मुंबई येथे झालं. हे इन्स्टिट्यूट पद्मभूषण डॉक्टर कनकरेले यांनी स्थापन केलं आणि मागच्या वर्षी त्यांचं म्हणजे निधन झालं. सो खूप आमच्यासाठी वाईट बातमी होती. पण आपल्या महाराष्ट्रात म्हटलं तर भरतनाट्यममध्ये प्रशिक्षण देणारं ते म्हणजे मेजर इन्स्टिट्यूट आपण म्हणतो, वन ऑफ दी मेजर असं
महत्त्वाचं इन्स्टिट्यूशन आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये युनिव्हर्सिटी आहे, पुणे युनिव्हर्सिटी आणि टिळक युनिव्हर्सिटी. इथे या 2 ठिकाणी भरतनाट्यमचं प्रॉपर डिग्री कोर्सेस चालतात. त्याच्यानंतर मग दिल्लीत आहेत आणि चेन्नईला आहेत, बेंगलोरला आहेत. सो अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या डान्ससाठी युनिव्हर्सिटीतर्फे प्रशिक्षण दिलं जातं. भरतनाट्यममधून करिअरच्या संधी अशा आहेत की तुम्ही भरतनाट्यमचे कॉस्ट्युम्स डिझाईन करा, म्हणजे अदर दॅन परफॉर्मन्सेस करणं हा एक भाग झाला, शिकवणं हा एक भाग झाला. त्याच्यानंतर कॉस्ट्युम्स डिझायनर हे शिवणं किंवा ते रेंट करणं ह्याच्यातही लोक उतरू शकतात. शिवाय आपल्याला लाईट्स आहेत, साऊंड आहे, नेपथ्य आहे, स्टेजसाठी लागणारं किंवा फिल्म इंडस्ट्री आहे. सो अशा विविध ब्रँचेसमध्ये मुलं जाऊ शकतात. मला लोकांना एवढंच म्हणायचं आहे की आपली संस्कृती जपणं हे आपलंच काम आहे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलंच कर्तव्य आहे. त्यामुळे आमचा जो हा प्रयत्न आहे याला सर्वांचा हातभार लागावा आणि आमच्या म्हणजे आमच्या या मुवमेंटला तुमचाही हातभार लागून तुमचेही हात आमच्याजवळ म्हणजे यावेत आणि ही मुवमेंट मोठ्या प्रमाणावर आपण पुढे नेऊया असंच मी सगळ्यांना सांगेन आणि सगळ्यांना कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचा आग्रही करतो. माझं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही बघायला येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की भरतनाट्यम काय असतं, भरतनाट्यमचं सादरीकरण कसं असतं, भरतनाट्यमचं कॉस्ट्यूम, मेकअप, त्याच्यात काय काय लागतं. एका मुलाची म्हणजे जेव्हा त्याला काहीच येत नसेल तेव्हा तुम्ही त्याला पाहता, ते 2 वर्ष जरी त्यांनी शिकलं त्याच्यात तुम्हाला बदल दिसायला लागतो. आमच्याकडे कित्येक मुलं अशी आहेत म्हणजे जे अभ्यासात कुठेतरी कमी पडतात पण इथे येतात. आम्ही त्यांना अभ्यासाचं काही शिकवत नाही पण 2 वर्ष 3 वर्ष ते सलग शिकत राहतात. ऑटोमॅटिकली त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, ऑटोमॅटिकली त्यांचं डेडिकेशन वाढतं, फोकस वाढतो. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे एका स्टुडंटची पर्सनॅलिटी आपोआप डेव्हलप होते ज्याच्यासाठी तुम्हाला दुसरं काही करायला लागत नाही वेगळं. कला तर येते पण ह्या सगळ्या बॅकग्राऊंडला चालणाऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही कुठलं पण करिअर परत चूज करा त्याचा काही प्रश्न नाही, पण हे सगळ्या गोष्टी जे तुम्ही ह्या कलेत शिकणार ते आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. म्हणून सगळ्या पालकांनी सगळ्या मुलांनी नक्की ह्या शो बघायला यायलाच पाहिजे आणि नक्की ही कला शिकायलाच पाहिजे.